गुड मॉर्निंग सगळ्यांना. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. सर्वांना वॉर्म वेलकम या मॅजिकल जर्नीमध्ये. खूप खूप धन्यवाद. सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद की आजचा हा सेशन आपण खूप छान पद्धतीने ऐकत आहोत. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी मनीषा मुकुंद तामाणे. आज पुन्हा एकदा या नवीन सकाळमध्ये तुमची मनापासून आभार व्यक्त करते, धन्यवाद देते की तुम्ही सर्वजण रोज या जादुई जर्नीमधली पुस्तकाचा आजचा आपला हा जो पुढचा 19वा धडा आहे, इथून मागचे 18 धडे तुम्ही खूप छान पद्धतीने ऐकले. त्याचं वाचन केलं, त्याबरोबर त्याच्या असाइनमेंट पण केल्या. रोज तुम्ही जे मेसेज करताय, भरभरून शुभेच्छा देताय, त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करते, धन्यवाद देते. चला तर मग आपण प्रार्थना करूया, की हे परमपिता परमात्मा, तुझ्या कृपेने, तुझ्या आशीर्वादाने आज तुझे मनापासून खूप खूप धन्यवाद. आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तू प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळेला, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जागेवर मला सुदृढ, निरोगी, स्वच्छ आणि खूप स्ट्रॉंग बनवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आजचा दिवस माझ्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ दिवस आहे. आज दिवसभरामध्ये मला जे प्रेम, आदर, सन्मान, प्रशंसा, गुड न्यूज, जॅकपॉट अशा सगळ्या गोष्टी मिळून मला जे स भाग्य लाभलेलं आहे त्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद देते. सर्वप्रथम ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. वैश्विक ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. या विश्वातून येणारी ऊर्जा, ब्रह्मांडातून येणारी ऊर्जा, या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण बॉडीत म्हणजेच सहस्रार चक्र, आज्ञाचक्र, थ्रोट चक्र, हृदय चक्र, अ, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र आणि पायाच्या अंगठ्यापर्यंत भरभरून एनर्जी देण्यासाठी तुमचे युनिव्हर्स तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. मला माझ्या आई-वडिलांच्या पोटी मुलीचा जन्म देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. मला उच्च शिक्षण दिलं, प्राथमिक शिक्षण दिलं, उच्च शिक्षण दिलं. त्याचबरोबर अ, व्यावसायिक शिक्षण दिलं. अ, मला पोलीस खात्यामध्ये नोकरी दिली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं, कसे व्यवहार करायचे याचं समृद्धपूर्व पूर्ण शिक्षण माझ्या आई-वडिलांकडून मला कळत-नकळत दिलं गेलं. त्यासाठी मी त्यांच्या मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद देते. मला पोलीस खात्यामध्ये गेली 21 वर्ष भरभरून पगार देण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाचे, नवी मुंबई पोलीस दलाचे आणि महाराष्ट्र शासनाचे गृह विभागाचे मनापासून खूप खूप आभार, धन्यवाद. थँक यू सो मच. थँक यू सो मच. सर्व भत्ते देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. दिवाळीमध्ये बोनस नाही, पण अग्रिम देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. सोसायटीला खूप खूप धन्यवाद. मला डिव्हिडंड देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप खूप धन्यवाद. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने भरभरून प्रेम करणारा पती देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर विचार, वाणी, व्यवहार आणि सकारात्मक अशी 2 गोंडस मनस्वी आणि देवांश मुलं देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. लव्ह, रिस्पेक्ट, फेथ, केअर करणारा पती देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर असं राहण्यासाठी घर देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भरभरून शेती करता येईल. शेतकऱ्याची बायको बनवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा मला एकत्र कुटुंब देण्यासाठी. खूप खूप धन्यवाद नारायणा. मला रोज 2 टाईमचं जेवण, सात्विक जेवण देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला शरीराचा एक-एक पार्ट निरोगी, निरामय, नित्यानंद जीवन जगण्यासाठी दिला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा. मी ही Zoom मीटिंग क्रिएट करू शकले त्या मोबाईलला, लॅपटॉपला, इंटरनेटला, वायफायला, लाईटीला खूप खूप धन्यवाद. कारण मी सर्वांमुळे ह्या सगळ्या गोष्टी करू शकले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रोंडा मनला. रोंडा मनने एवढं सुंदर मॅजिक पुस्तक बनवलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांच्या लाईफमध्ये त्याचबरोबर करोडो लोकांची लाईफ, जीवन 360 डिग्री चेंज करण्यासाठी रोंडा मनचे मनापासून खूप खूप आभार, धन्यवाद. शुक्रिया, मेहरबानी. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप सारी सिक्रेट आपल्याबरोबर शेअर केली. त्यासाठी रोंडा मनचे मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.
थँक यू, थँक यू, थँक यू. तुम्ही सर्वजण भरभरून प्रेम देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला थोड्याफार तुटपुंजा का होईना, शब्दामध्ये मी माझ्या पद्धतीने वाचून दाखवते, शिकवते किंवा समजून सांगताना काही चूक होत असेल, तर त्यासाठी मला माफ करा. आणि मी माझ्याकडून जे काही थोडंफार देऊ शकले त्यासाठी मी स्वतःला देखील खूप खूप धन्यवाद देते. थँक यू देते. खूप खूप धन्यवाद देते नारायण. खूप खूप धन्यवाद. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने आजचं हे सेशन आपण खूप एनर्जेटिक आणि खूप उमेदीने सुरू करू शकलो. त्यासाठी खूप खूप धन्यवाद नारायण. खूप धन्यवाद. चला तर मग मी स्क्रीन शेअर करते. आपला हा पुढचा धडा आहे 19वा. जादूची शतपावली. वॉव! सर्वात आवडता धडा आहे माझा हा. अ, चालता बोलता करण्यासारखं हे ग्रॅटिट्यूड आहे आणि ते आपण करू शकतोय. त्यासाठी मनापासून, खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप खूप धन्यवाद. जस्ट मिनिट. दिवस आहे 19वा जादूची शतपावली. आपण सगळेजण तर चालायला जातोच, बरोबर की नाही? मग आज चालण्याबाबत, आपल्या शरीराबाबत नवीन एक जादू आपण शिकणार आहोत. चला तर मग हे पुस्तकाचं पेज नंबर 178 आहे हे. त्याच्यामध्ये आपल्याला एक रस्ता दिसत आहे, तिकडे डोंगर दिसत आहे. त्याच्यावर झाडी दिसत आहे. इकडे रोड दिसत आहे, रोडच्या कडेने पण झाडी दिसत आहे आणि त्या रोडवर काय आहे? जादूची स्टार दिसत आहेत. बरोबर की नाही? 19वा दिवस जादूची शतपावली. प्रत्येक दिवशी मी 100 वेळा स्वतःला आठवण करून देतो, की माझं अंतर्गत आणि बाह्य जीवन हे इतर लोकांच्या जिवंत आणि मृत लोकांच्या कष्टावर अवलंबून आहे आणि त्यापासून जे काही मला मिळालं आहे आणि आत्ताही मला मिळत आहे, तेवढे कष्ट मी करून त्याची परतफेड केली पाहिजे. असं कोण म्हणतंय? अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात. त्यांना नोबेल पारितोषिक विजेते आहेत ते. भौतिक शास्त्रज्ञ आहेत अल्बर्ट आइन्स्टाईन. आइन्स्टाईन यांनी वर उल्लेख केलेल्या शब्दांमधून त्यांच्या वैज्ञानिक शोधांइतकीच महत्त्वाची भेट आपल्याला दिली आहे. ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे प्रत्येक दिवशी. प्रत्येक दिवशी आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो ना? येस, नक्की करू शकतो. तेच तर करायचं आहे आपल्याला. आइन्स्टाईन हे आपल्या आजच्या जादूच्या कृतीमागील प्रेरणास्थान आहे आणि तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला यश मिळवायचं असेल, तर त्यांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत तुम्हाला चालावे लागेल. आज तुम्ही आइन्स्टाईनसारखे 100 वेळा आभारी आहे म्हणणार आहात आणि ते सुद्धा 100 जादूची पावलं टाकून तुमच्या आयुष्याच्या काही फरक पडणार आहे, हे कदाचित तुम्हाला अविश्वसनीय वाटेल. पण अनेक शक्तिशाली गोष्टींपैकी तुम्हाला करता येण्यासारखी एक प्रभावी गोष्ट आहे. याचा तुम्हाला शोध लागेल. कधी? जेव्हा आपण जादुई शतपावली करू तेव्हा. परमेश्वराने आज तुम्हाला 86,400 सेकंदांची देणगी दिली आहे. त्यापैकी 1 सेकंद तरी तुम्ही आभारी आहात म्हणण्यासाठी वापरला आहात का? असं कोण म्हणतंय? विल्यम ए. वॉट्स हे लेखक आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे. जादूची पावलं टाकण्यासाठी प्रथम तुम्ही
एक पाऊल टाका आणि त्यानं जमिनीला स्पर्श करा. पाऊल टाका आणि जमिनीला स्पर्श करा. मनातल्या मनात आभारी आहे जादूचे शब्द म्हणा. मग तुम्ही तुम्ही दुसरं पाऊल जमिनीवर टेकवलत, की परत आभारी आहे असे म्हणा. एक पाऊल आभारी आहे, दुसरं पाऊल आभारी आहे. पुढे प्रत्येक पावलागणिक आभारी आहे असे जादूचे शब्द उच्चारा. या जादूच्या पावलांची एकच चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कुठेही, कधीही आणि कितीही वेळा जादूची पावलं टाकू शकता. उदाहरणार्थ घरातल्या घरात, खोलीमध्ये एका खोलीत तुमचं दुपारचं जेवण आणि कॉफी घ्यायला जाताना, केरकचरा काढत असताना, व्यावसायिक बैठकीसाठी जात असताना, रिक्षा, टॅक्सी, रेल्वे किंवा बस पकडायला जात असताना जादूची पावलं टाकू शकता. तुमच्या दृष्टीनं तुम्हाला महत्त्वाची वाटणारी गोष्ट करायला जात असताना, म्हणजे परीक्षेला जाताना, मित्र-मैत्रिणीसोबत डेटला जात असताना, व्यावसायिक मुलाखतीसाठी जात असताना, आवाजाच्या चाचणी परीक्षेसाठी जात असताना, एखाद्या ग्राहकाला भेटायला जात असताना, बँकेत किंवा ए-टी-एममध्ये जात असताना, दातांच्या डॉक्टरकडे, माझ्या डॉक्टर, साध्या डॉक्टरांकडे जात असताना, केशरचना करणाऱ्याकडे जात असताना, खेळणाऱ्या तुमच्या संघाला भेटायला जाताना, कॉरिडॉरमधून जात असताना, विमानतळावरील एका टर्मिनलमधून दुसरीकडे जात असताना, उद्यानामध्ये फिरत असताना किंवा एका इमारत संकुलामध्ये दुसरीकडे जात असताना तुम्ही जादूची पावले टाकू शकता. मी माझी घराभोवती जादूची पावलं टाकत फिरते. माझ्या झोपायच्या खोलीमध्ये ते स्नानगृहापर्यंत, स्वयंपाकघरापर्यंत, झोपायच्या खोलीकडे जात असताना, घरातून माझ्या गाडीकडे जात असताना, टपाल पेटीकडे जात असताना, मी कामावर जात असताना जादूची पावलं टाकते. जेव्हा मी रस्त्यातून जात असते किंवा इतरत्र चालत असते, मी एक चालत पोहोचण्याचं अंतिम ठिकाण ठरवून ठेवते आणि तिथपर्यंत जात असताना जादूची पावले टाकत जाते आणि त्या पावलांबरोबर कृतज्ञताही व्यक्त करत राहत असते. ही जादूची पावलं टाकायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला कसं वाटत होतं आणि नंतर कसं वाटतंय याकडे नीट लक्ष दिलंत, तर आधीच्या वाटण्यात आणि जादूची पावलं टाकल्यानंतरच्या वाटण्यात तुम्हाला खूप फरक जाणवेल. जादूची पावलं टाकत असताना तितकीशी कृतज्ञतेची भावना तुम्हाला व्यक्त करता आली नाही, तरी तितकासा फरक पडणार नाही. तरीही तुम्हाला नंतर आनंदी वाटेल याची खात्री मी तुम्हाला देते. जादूच्या पावलांमुळे तुम्हाला चांगलं वाटेल आणि जर तुम्हाला आधीच खूप छान वाटत असेल, तर जादूच्या पावलांमुळे तुमची मनस्थिती आणखी आनंदी होईल. ही जादूची पावलं प्रभावीपणे टाकण्यासाठी ती 90 सेकंदांपर्यंत टाका. सर्वसाधारण व्यक्तीला आरामात 100 पावलं टाकायला साधारण एवढा वेळ लागतो. ही कृती म्हणजे अगदी नेमकी 100 पावलंच झाली पाहिजे असं नाही. पण निदान त्याच्या आपसात तर ती व्हायलाच हवी. आसपास तरी व्हायलाच हवी. कारण तेवढी पावलं टाकल्यानंतर तुम्हाला फरक जाणवायला लागेल. एकदा का तुम्हाला 100 पावलं टाकण्यासाठी किती अंतर लागतं, याचा साधारण अंदाज आला, की तुम्ही दिवसात कधीही तेवढ्या अंतरात जादूची पावलं टाकून कृतज्ञता व्यक्त करू शकता. ही कृती करत असताना किती जादूची पावले तुम्ही टाकतात, ते मोजू नका. कारण त्यामुळे तुमचं सगळं लक्ष मोजण्यातच केंद्रित होईल. त्याऐवजी प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर आभारी आहे असे जादूचे शब्द म्हणा. तुम्ही जेव्हा आज ही जादूची कृती पूर्ण कराल, तेव्हा तुम्ही आभारी आहे हे जादूचे शब्द 100 वेळा म्हटले असतील. आजवर आभारी आहे हे शब्द 100 वेळा तुम्ही आयुष्यातील किती दिवस उच्चारले होते. पण आइन्स्टाईनने ते प्रत्येक दिवशी केलंय. पहा, त्यासाठी आपल्याला जादूची कृती करायची आहे. तुमच्या वरदानांची मोजणी करा. 10 वरदानांची एक यादी तयार करा. प्रत्येक दिवशी वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे म्हणा. दिवसभरात कधीही कृतज्ञता पूर्वक 100 जादूची पावलं सुमारे 90 सेकंद टाका. प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर तुम्हाला जाणवेल, अशा पद्धतीने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला
तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, असे जादूचे शब्द उच्चारा. चला तर मग आज दिवसभर आपल्याला चालता, बोलता, फिरता, टॉयलेटला जाता, रिटर्न येता, स्वयंपाकघरात जाता, ऑफिसला जाता, किचनमध्ये जाता, शतपावली करता, प्रत्येक वेळी धन्यवाद, आभारी आहे, कृतज्ञता, शुक्राना, शुक्रिया, मेहरबानी असे जादूचे शब्द हे सगळे सिमिलर शब्द आहेत. असे शब्द आपल्याला बोलायचे आहेत. आणि त्यामुळं काय होणार आहे? आपल्या जीवनामध्ये कमीत कमी 100 पेक्षा जास्त वेळा धन्यवाद, आभारी आहे असे शब्द उच्चारले जातील आणि त्यातूनच आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये जादूमयरित्या पूर्णपणे चेंजेस व्हायला सुरुवात होणार आहे. तर खूप-खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे मनापासून खूप-खूप धन्यवाद. शुक्रिया, मेहरबानी, थँक यू. लव्ह यू लॉट. आय लव्ह यू लाइक यू, रिस्पेक्ट यू. ऑल ऑफ यू. लव्ह यू लाइक यू, रिस्पेक्ट यू, ऑल ऑफ यू. थँक यू, थँक यू, थँक यू.